गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 40 वर आहोत आणि हा जो एक्झाम्पल आहे हा युनिट 3 चा लास्ट एक्झाम्पल आहे. काय आहे एक्झाम्पल? एक्झाम्पल 4 ऑन पेज नंबर 73. सॉल्व d3y divided by dx cube minus d2y divided by dx square minus 8 dy by dx plus 12y which is equal to capital X. Solution. The given equation is d2y divided by dx cube minus d2y divided by dx square minus 8 dy by dx plus 12y which is equal to capital X. This equation can be written in symbolic form as d stands for d by dx. That's why this equation can be written in symbolic form like this: d cube minus d square minus 8d plus 12 in one bracket, outside the bracket y, which is equal to capital X, where d is equal to d by dx. D cube minus d square can be written as minus 2d square plus 4d square minus 3d square. Minus 2d square minus 3d square means minus 5d square. Minus 5d square plus 4d square means minus d square. So that means what? Minus d square can be written as this, underline, minus 2d square plus 4d square minus 3d square. Minus 8d write down as usual. Here plus 6d add and minus 6d. That means plus 6d subtract and 6d add here plus 12. हे सगळं करण्याचं कारण असं की आपल्याला फॅक्टर पाडण्यासाठी या सगळ्या टर्मची रिक्वायरमेंट आहे. 6d प्लस केल्यामुळे आणि 6d मायनस केल्यामुळे आपल्या पॉलिनॉमियल वर काहीही फरक पडणार नाही. आणि मायनस डी स्क्वेअरला मायनस 2d स्क्वेअर मायनस 3d स्क्वेअर म्हणजे मायनस 5d स्क्वेअर प्लस 4d स्क्वेअर लिहिल्यामुळे मायनस डी स्क्वेअर वर बी काहीही परिणाम होणार नाही. आता पहिल्या ज्या दोन टर्म आहेत डी क्यूब मायनस 2d स्क्वेअर, याच्यामधून आपण d स्क्वेअर कॉमन काढलं आणि d मायनस 2 शिल्लक राहिला. तिसऱ्या आणि चौथ्या टर्म मधून जर आपण 4d कॉमन काढलं तर d मायनस 2 शिल्लक राहिलं. पाचव्या आणि सहाव्या टर्म मधून जर आपण मायनस 3d कॉमन काढला तर पुन्हा d मायनस 2 शिल्लक राहिलं. सातव्या आणि आठव्या टर्म मधून जर आपण मायनस 6 कॉमन काढलं तर पुन्हा d मायनस 2 शिल्लक राहिलं. म्हणजे प्रत्येक दोन टर्म मधून आपण जे कॉमन काढतो आहे, उदाहरणार्थ पहिल्या दोन टर्म मधून d स्क्वेअर कॉमन काढलं, शिल्लक राहिला d मायनस 2च. दुसऱ्या दोन टर्म मधून आपण 4d कॉमन काढलं, शिल्लक राहिला d मायनस 2च. तिसऱ्या दोन टर्म मधून आपण मायनस 3d कॉमन काढलं, शिल्लक राहिलं d मायनस 2च. आणि शेवटच्या दोन टर्म मधून मायनस 6 कॉमन काढलं, शिल्लक राहिला d मायनस 2च. आता काय करता येते? आता आपल्याला d मायनस 2 कॉमन काढता येते. ईच अँड एव्हरी टर्म कंटेन्स d मायनस 2. म्हणून d मायनस 2 जर आपण कॉमन काढलं तर पहिल्या टर्म मध्ये d स्क्वेअर राहिला प्लस 4d मायनस 3d आणि मायनस 6 ब्रॅकेटच्या बाहेर y which is equal to x.
आता 4d मायनस 3d म्हणजे d शिल्लक राहिलं, म्हणून d मायनस 2 इंटू डी स्क्वेअर प्लस डी मायनस 6 ब्रॅकेटच्या बाहेर y विच इज इक्वल टू x. आता हा जो दुसरा ब्रॅकेट आहे डी स्क्वेअर प्लस डी मायनस 6 याचे फॅक्टर पडतात. काय पडतात तो फॅक्टर? डी मायनस 2 टी प्लस 3 पडतात का? पण बरोबर आहे का? कॅल्क्युलेट करून बघा. डी मायनस 2 डी मायनस 3 डी चा वर्ग मायनस 3d मायनस 2d प्लस 6 डी चा वर्ग मायनस 5d डी चा वर्ग मायनस 3d काय पडलं? प्लस 5d. ओके. डी चा वर्ग प्लस 3d मायनस 2d मायनस 2d मायनस 6 डी चा वर्ग प्लस डी मायनस 6 जे की आहे डी स्क्वेअर प्लस डी मायनस 6 म्हणजे डी मायनस 2 डी प्लस 3 आपल्याला फॅक्टर पाडता येते. आता डी मायनस 2 डी मायनस 2 म्हणजे डी मायनस 2 चा वर्ग झाला, डी प्लस 3 ब्रॅकेटच्या बाहेर y विच इज इक्वल टू x. म्हणजे 2 जे आहे रूट्स हे 2 वेळा आलं आणि मायनस 3 रूट हा 1 वेळा आला. म्हणजे आपल्याला इथे रिपीटेड रूट्सचा बी फॉर्म्युला वापरावा लागेल आणि डिफरंट रूट्सचा बी फॉर्म्युला वापरावा लागेल. आपला इक्वेशन 3 डिग्रीचं असल्यामुळे 3 रूट्स मिळतील आणि म्हणून हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज, पहिले जे 2 रूट आहे ते रिपीटेड आहे म्हणजे m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू 2 आहे. म्हणून c1 प्लस c2x इंटू ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर m1x म्हणजेच e टू द पॉवर 2x, कारण की 2 हे रूट 2 वेळा आहे आणि प्लस c3 e टू द पॉवर मायनस 3x म्हणजे हे काय मिळालं हो आपल्याला? कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळालं. आता आपण काढणार आहोत पर्टिक्युलर इंटेग्रल. नाउ द पर्टिक्युलर इंटेग्रल इज 1 अपॉन डी मायनस 2 चा स्क्वेअर इंटू डी प्लस 3 इंटू कॅपिटल एक्स जे की दिलेल्या प्रॉब्लेमच्या राईट हँड साइडला कॅपिटल एक्स आहे. याला आपल्याला लिहिता येते विच इज इक्वल टू 1 अपॉन डी मायनस 2 इंटू 1 अपॉन डी मायनस 2 इंटू 1 अपॉन डी प्लस 3 इंटू एक्स. इंटेग्रल पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड करण्याच्या 2 पद्धतीमध्ये जे ए मध्ये आपण फाइंड आउट केलेलं आहे कशा पद्धतीनं त्याचं सोल्युशन काढायचं त्याचा जर विचार केला तर आपण या 3 तिथे आपण n रूट होते आपल्याजवळ म्हणजे n फॅक्टर्स होते, इथे मात्र आपल्याजवळ 3च फॅक्टर आहे. जर इथं मायनस असेल तर ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे इंटेग्रलच्या बाहेर प्लस येईल आणि इंटेग्रलच्या नंतर मायनस मध्ये येईल. मग मायनस 2x आहे ना, e टू द पॉवर 2x इंटेग्रल e टू द पॉवर मायनस 2x हे झालं या फॅक्टरसाठी. आणि एक वेळा x इंटू dx हा एक वेळा आला. त्याच्यानंतर दुसऱ्या फॅक्टरसाठी e टू द पॉवर 2x इंटेग्रल e टू द पॉवर मायनस 2x. पुन्हा काय झालं, x तर राईट हँड साइडला आहेच परंतु dx म्हणजे dx चा वर्ग झाला. तिसऱ्या फॅक्टरसाठी e टू द पॉवर मायनस 3x इंटेग्रल e टू द पॉवर 3x इंटू x आणि dx म्हणजे टोटल dx किती वेळा झालं? 3 वेळा झालं. dx म्हणून dx चा क्यूब. फॉर्म्युला जर लक्षात आला नसेल तर आपल्याला इंटेग्रल डेफिनाइट इंटेग्रलची ए पद्धती बघावं लागेल आणि त्या पद्धतीने आपण तिथं काय होतं, तिथं जे होतं ना d मायनस m1 d मायनस m2 अप टू d मायनस mn होतं. तर आपण 3 फॅक्टरचा जर विचार केला तर d मायनस m1 इंटू d मायनस m2 इंटू d प्लस m3. तर इथं आला मग e टू द पॉवर m1x इंटेग्रल e टू द पॉवर मायनस m1x e टू द पॉवर m1x कारण की रिपीटेड रूट्स आहे m2x
m1 इज इक्वल टू m2 e टू द पावर m2x इंटेग्रल e टू द पावर माइनस m2x into e to the power minus m3x integral e to the power m3x into x. हाऊ मेनी टाइम्स, तर 3 वेळा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल, म्हणून dx रेस टू q. m1 ची किंमत 2 आहे, इथे m2 ची ही किंमत 2 आहे, हे झालं, आणि m3 ची किंमत मात्र -3 आहे. which is equal to e to the power 2x integral e to the power minus 2x e to the power 2x हे झालं e to the power 0x, म्हणजे इंटेग्रल इंटेग्रल इथं डबल झालं. e to the power minus 2x into e to the power minus 3x म्हणजे e to the power minus 5x इंटेग्रल e to the power 3x into x dx चा क्यूब. हे मिळालं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल. आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपण ऑलरेडी काढलेलं आहे. जनरल सोल्युशन लिहायचं म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. हेन्स द जनरल सोल्युशन इज y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय आहे हो, विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट c1 प्लस c2x ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर 2x प्लस c3 e टू द पॉवर मायनस 3x. हे झालं तुमचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आणि प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल काय काढला आपण, e टू द पॉवर 2x इंटेग्रेशन इंटेग्रेशन e टू द पॉवर मायनस 5x इंटेग्रेशन e टू द पॉवर 3x इंटू x इन ब्रॅकेट dx त्याचा क्यूब. अशा तऱ्हेनं इथे आपला युनिट 3 हा संपलेला आहे. याच्या आधी युनिट फर्स्टच्या पूर्ण नोट्स आपल्याला PDF द्वारे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऑलरेडी सेंड केलेला आहे. आज 1 ते 2 दिवसामध्ये मी आपल्याला युनिट सेकंडच्या पूर्ण नोट्स व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करतो. आपल्याला पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघायचा आहे, पुन्हा पुन्हा थेअरी समजून घ्यायची आहे, प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे. आणि काही जरी समजलं नाही तरी व्हॉट्सअप ग्रुपवर आपण मला कुठल्याही प्रकारच्या डिफिकल्टी विचारू शकता. तर आज आपण युनिट 3च्या शेवटचा एक्झाम्पल घेतलेला आहे. युनिट 4 आपण याच्या नंतरच्या क्लासमध्ये घेऊ. धन्यवाद.